महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे लढवय्ये नेतृत्व करणारे संजयजी भोकरे यांचा पत्रकारांच्या हितासाठी दिला जाणारा लढा आजही अखंड सुरू आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन झोकून दिलंय। त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले असून आज या प्रयत्नांना यश आलंय। संजयजी भोकरे यांचं कार्यक्षेत्र। संजयजी भोकरे हे राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक आहेत। ते दैनिक महानगरी आणि दैनिक जनप्रवास या दैनिकांचे संपादक आहेत। त्यांनी मीरा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे। त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे। पत्रकारांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील पत्रकारांनी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा दिल्या आहेत। पत्रकार भवनांची उभारणी। संजयजी भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यात आलं। त्यामुळे पत्रकारांना काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाल्या आहेत। त्याबरोबरच पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात आणि उच्च शिक्षणात सवलती मिळाव्यात यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। त्यांनी पत्रकार संघटनेचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे। पत्रकारांच्या संरक्षणासाठी संजयजी भोकरे यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्यानं लढा दिला। संघटनेमार्फत पत्रकारांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण, शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम, टोल नाक्यावर सवलत आणि उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा मिळवून देण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केलाय। ग्रामीण भागातील पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी नेहमीच विरोध केला आहे। आरोग्य विमा संरक्षण आणि मोफत प्रवास यासारख्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य शासनाकडे त्यांनी ठामपणे प्रस्ताव सादर केले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम। राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातील विविध ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत। या उपक्रमांच्या माध्यमातून पत्रकारांमध्ये सामाजिक नाळ जोडली जात आहे। त्यांनी दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजातील विविध घटकांमधून सन्मानित करण्यात आलं आहे। भविष्यातील उद्दिष्टे। संजयजी भोकरे यांचे नेतृत्व पुढील काळात देखील पत्रकारांसाठी त्यांच्या हितासाठी नवी दिशा देणारं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने ऑल इंडिया जर्नलिस्ट संघटनेची स्थापना केली। या संघटनेचे दिल्ली येथे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे। नुकतीच भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काढण्यात आली, ज्याला सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा उदंड प्रतिसाद मिळाला। त्याबरोबरच लाडकी बहीण योजनासोबत पत्रकारांसाठी लाडका पत्रकार योजना राबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत। समारोप। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि संजयजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या उद्दिष्टांच्या दिशेनं वाटचाल करीत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांची मोठ अधिक मजबूत होत आहे आणि या संघर्षातून भविष्यात पत्रकारांचं संरक्षण आणि हक्कांची लढाई अधिक बळकट होईल याची खात्री आहे। संजयजी भोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई।